हॅलो. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलने सुरुवात केली. हरेश कराले, कर्जत तालुक्यातील कर्जत प्रीमियर लीगमध्ये सर्वात कमी धावा खर्च करणारा गोलंदाज हरेशच्या समोर आहे विस्फोटक बॅटर योगेश. हरेश कराले वर्सेस योगेश कांबरे, हे दोनदा चांगलं राहील. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय हरेश. या मैदानावरती याच वर्षी क्रिकेट प्रेमी चषकामध्ये 14 बॉल्समध्ये नाबाद 48 धावांची इनिंग खेळली होती योगेश कांबेरेने. या वर्षीची सीझनची सुरुवात होती आणि पुन्हा याच मैदानावरती हरेशच्या विपक्षात योगेश. अपील जोरदार आहे. या दरम्यान थोडंसं कॉर्डिनेशन चेंज झालं होतं आणि तोपर्यंत धाव मिळेल. एक धावसंख्या एक इथून आली आहे. अपील जोरदार होती, स्ट्रॉंग अपील होती हरेशची. कारण क्रिकेटमध्ये नियमच आहे की जोपर्यंत आपण अपील करणार तोपर्यंत अंपायर्सला आऊट देणार नाहीत. आणि काही वेळा असं होतं देखील, अंपायर फार उत्साहित असतात, अपील येण्याआधी कधी कधी दाद स्वीकारतात देखील, पण तसं नसतं. नियम आहे, इट्स अ लॉ इन क्रिकेट की जोपर्यंत अपील नाही तोपर्यंत आपण तटस्थ राहा. धावसंख्या पोचती आहे ती मात्र 2 या अंकावर. सुरुवात चांगली आणि नवीन फलंदाज आहे तो मात्र वावलेली टीमकडून प्रसाद. यंगस्टरला ओपनिंगच्या भूमिकेत आणलंय वावलोली टीमने. प्रसादचा त्रिफला उडवलाय हरेश करालेने. हा इकॉनॉमिकल बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. क्लीन बोल्ड केलाय आणि चिकू 11 वावलोली टीमला पहिला धक्का प्रसादच्या स्वरूपात. यस डीजे. पहिला बॅटर प्रसाद इथे आऊट झाला आणि आता चिकू 11 वावलेली संघाचा कॅप्टन धनराज कांबेरे स्ट्राईकवरती आहे. समोर हरेश कराळे. खोलात होता चेंडू, यॉर्कर लेवलचा हा टोक क्रशिंग यॉर्कर आणि दांडीगुल केली आहे संघनायक धनराज कांबेरे इथे बाद. धनराज कांबेरे देखील रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. रायगड भूषण शौर्यवीर मयूरदादा शेळके देखील रेल्वेमध्ये आहेत. मयूरदादांनी हरेश करालेचा हा चेंडू फार इम्प्रेस करून गेला मयूरदादा शेळके यांना, कारण खोलात टाकला. लगातार दुसरी विकेट होती तीही यॉर्कर स्पॉटवरती आणि चिकू 11 वावलेली टीमला 2 धक्के देत हरेश करालेने नेरळ डी संघाचं पारडं जड केलंय. कारण चिकू 11 वावलेली संघाने सावळे हेदवली विभागातील पहिली मानाची स्पर्धा 5 ते 8 डिसेंबर दरम्यान झाली होती. बाजीरावजी दळवे आणि गणेशजी मोडक यांनी आयोजित स्पर्धेमध्ये चिकू 11 वावलेली संघाने चॅम्पियन पद स्वीकारलं होतं. गोलंदाजावरती ॲक्शनवरती ऑब्जेक्शन आहे. चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू संपलेत ते मात्र हरेशचे 4, धावसंख्या 2, लगातार 2 विकेट आणि सावळे हेदवली विभागातील मानाच्या स्पर्धेचं चॅम्पियन पद चिकू 11 वावलेली संघाने पटकावलं होतं. आणि त्या घवघवीत यशानंतर, त्या सक्सेस टुर्नामेंटनंतर शिवशाही चषकामध्ये उतरलाय तो मात्र वावलोली संघ. बॅक टू बॅक विकेट इज ऑन हॅट्रिक नाऊ हरेश कराले, मॅन फ्रॉम नेरळ डी. हॅट्रिकची संधी आहे. समोर खेळत मनोज मुंडे, लॉंग ऑफ मध्ये सोनू आहेत. दुसऱ्या धावेचा अटेम्प आणि 2 धावा इथून पूर्ण. मनोज मुंडे या फलंदाजाची सुरुवात. वावलोली टीमची धावसंख्या पोचली 2 धावाने 4 या अंकावरती. ओव्हर नंबर 1 बॉल संपले, तिथे मात्र 5 धावसंख्या ती मात्र 4. पॉवर प्ले मध्ये थांबवले ते हरेश करालेने. शेवटचा बॉल मनोज मुंडे त्या ठिकाणी लेग स्टिकचा थोडा बाहेर होता. हरेश करालेने ओव्हर केली आहे कंप्लीट. धावा आल्या त्या मात्र चिकू 11 वावलोलीच्या 4
आणि 6च्या 6 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण तर कुठलाही अटॅक झाला नाही वावलेली टीमकडून, कारण 2 विकेट आल्या, दोनही चेंडू सुरेख होते. आणि धनराजची ती विकेट, त्यानंतर त्याआधी जी विकेट आली प्रसादची, दोनही एकाच टप्प्यावरती आणि एकाच स्पॉटवरती टाकलेला तो चेंडू होता. पण अजूनही योगेश कांबेरे आणि मनोज मुंडे ही जोडी मैदानावरती. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट, हरेश कारलेने धावा दिल्या 4. तर यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. दैवली संघ आपण कुठेही जाऊ नका, यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो दहिवलीच्या विपक्ष सेकंड राऊंडची मॅच खेळेल. चांगला फॉर्मॅट आहे. पहिल्या 2 मॅचेस, नंतर सेकंड राऊंड, आणि त्यानंतर 2 मॅचेस, नंतर सेकंड राऊंडची दुसरी मॅच. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 4. हरेश कारालेची ओव्हर इथे समाप्त. गोलंदाजीसाठी वैभव आले नेरळ डी टीम कडून. पहिलाच बॉल योगेश कांबेरेच्या बॅटमधून सुरुवात झाली आहे सिक्सरची. योगेश कांबेरे इथे मैदानावरती यावर्षी 14 चेंडूमध्ये 48 धावांची बेस्ट इनिंग खेळणारा हा प्लेयर आहे. आणि त्याच्या समोर हा चुकीचा चेंडू, आणि चुकीच्या चेंडूवरती योगेशचा हा षटकार. वैभववरती पहिल्याच बॉलवरती आला योगेश कांबेरेचा षटकार. नेरळ डी टीममध्ये हुकुमाचा एक हरेश कराले, त्याची ओव्हर आली 4 धावांची. पण आता वैभव आणि इथून पुढच्या गोलंदाजांच्या कामगिरीवरती निर्भर आहे ती मात्र धावसंख्या. बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट पिक केलाय योगेश कांबेरे. इज ऑन फायर. जबरदस्त टोळा होता योगेशचा, समोर उडवलाय ऑन साइडला. बॅक टू बॅक येतोय सिक्सर. 1 मॅन आर्मी सारखा खेळणारा हा खेळाडू आहे योगेश कांबेरे, ज्याची इनिंग पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक, वावलेली टीम म्हणजे ओळख येते योगेश कांबेरेची. आणि त्याच्या बॅटिंगची स्टाईल सध्या भारी पडतीये ती नेरळ डी टीमच्या गोलंदाज वैभवच्या गोलंदाजीवर. थोडं टेन्शन वाढवलं नेरळ डी टीमचं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, थांबल्या होत्या अक्षरशः, कारण 4 धावसंख्येमध्ये देखील 1 वाईड आणि 1 लेग बायची धाव होती. पण इथे योगेश कांबेरेने सुरुवात केली, वैभवला सुरुवातीपासून प्रेशरमध्ये आणलंय, कारण 2 लगातार षटकार आलेत योगेश कांबेरेच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली आहे 16 अंकावर. पुन्हा एकदा योगेशचा प्रयत्न होता, चेंडू थोडा दूर राहिला, कनेक्शन नाही, डॉट बॉल आलाय तो नेरळ डी टीमचा. बॅटिंग आज मात्र दमदार बॅटिंग होईल. 8ही संघ चांगले आहेत, त्यामुळे आज आपल्याला भरपूर धावा आणि भरपूर षटकार बघायला मिळतील. रिव्हर्स अटेम्प्ट, ऑसम शॉट, अद्भुत, अविश्वसनीय. योगेश कांबेरेचा हा आणखी एक धमाका, आणखी एक ब्लास्ट, ठोकलाय चौकार. जबरदस्त शॉट आहेत योगेश कांबेरेचे, आणि योगेश कांबेरेच्या याच बॅटिंग स्टाईलने भरपूर फॅन फॉलोविंग आहे योगेश कांबेरेच्या बॅटिंगची. आणि तोच दरारा, तोच दबदबा योगेश कांबेरेचा या मैदानावरती नेरळ डी टीमच्या विरोधात. धावसंख्या 20 पर्यंत पोहोचली आहे. वैभवचा चेंडू समोर होता. योगेश ताकद तर होती फटक्यात, चेंडू मात्र चांगला होता. धावसंख्या 5 चेंडू नंतर पोहोचली आहे 20. धावा आल्यात चिकू 11 वावलोली टीमच्या. 5 बॉलमध्ये 16 धावा केल्यात योगेश कांबेरेने. शेवटचा बॉल ऑन साइडला हवेत आहे, आणि ठोकलाय की अडवला हे बघायचं. आणि सिक्सर येतोय योगेश कांबेरेच्या बॅटमधून. दुसऱ्या ओव्हरमध्ये हवी ठरला चिकू 11 वावलोली. पहिली ओव्हर नेरळ डी टीमच्या खात्यात गेली हरेश कारालेची, 4च धावा, आणि वैभव आला आणि वैभवने धावा दिल्या 22. टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चिकू 11 वावलोली, धावसंख्या 26. यस, ड्रिंक ब्रेक होईल. 4च दिवसापूर्वी या मैदानावरती एक स्पर्धा झाली, जय गणेश क्रिकेट संघ तलवडे आयोजित, आणि त्या स्पर्धेमध्ये चिंचवली संघाच्या अक्षय भगतने 4 मॅचमध्ये जवळपास धावा केल्या होत्या 142, आणि 4 विकेट त्याच्या नावावरती होत्या. याच एंडकडून तीही स्पर्धा होती, आणि आता तेच मैदान, तोच एंड,
आणि इथे देखील अशाच पद्धतीने एखादा फलंदाज एकतर्फी धावा करेल का हे बघायचंय. आणि तसा धूमधडाका सध्या पहिल्या मॅचपासून लावलाय. दहिवली संघाच्या कळंब संघाच्या फलंदाजाने देखील तसाच धमाका होता आणि आता देखील चिक्कू इलेव्हन वावलोली टीमच्या योगेश कांबेरेच्या देखील बॅटिंगने तसाच धडाका आहे. आणि धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ती मात्र 26. चिक्कू इलेव्हन वावलोली टीमचा कॅप्टन धनराज आपल्या खेळाडूंची काळजी घेणारा कॅप्टन आहे. बघा लगेच तत्परतेने तो पाण्याची बॉटल घेऊन मैदानावरती गेला. मनोज मुंडे समोर आहे आणि आता मात्र नेरळ डी टीम कडून येत आहेत. तो मात्र गोलंदाज निखिल. पहिलाच बॉल मनोज मुंडेचा फटका ऑन साइडला भरदा वेगाने चेंडू आहे सीमा पार. सुसाट वेगाने चेंडू होता. अंतर कव्हर करता आलं नाही आणि पोचला चेंडू चौकार. चिक्कू इलेव्हन वावलोली टीमची धावसंख्या 30 रन्स ऑन बोर्ड. आणखी किमान वावलोली टीमच्या मनामध्ये असेल की येणाऱ्या 11 बॉलमध्ये देखील आणखी 30 पाहिजेत. धावसंख्या 30. गोलंदाज सय्या निखिल. स्लोवर चेंडू पिक केला हवेत खेळाडू धावलेत आणि त्याच्या आवाक्या बाहेर. वन मोर शॉट बाय द बॅटर मनोज मुंडे आणि आणखी एक षटकार आला चिक्कू इलेव्हन वावलोली टीमचा. फटका तितकासा कनेक्ट नव्हता पण अंतर गाठलं चेंडूने. धावा आल्या 6. ठोकला षटकार आणि टोटल पुढे सरकली. धावसंख्या 36. एका बाजूने योगेश कांबेरेचा तर दुसऱ्या बाजूने मनोज मुंडेचा हा पॉवर पॅक परफॉर्मन्स. नेरळ डी टीम सध्या निखिल या गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. 36 धावा. तिसरा बॉल ऑन साइडला पुन्हा मनोज मुंडेचा फटका आणि इथे पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट. मनोज मुंडे बॅक टू द डगआउट. मनोज बाद झालाय. ताकद नव्हती मनोजच्या फटक्यावरती. आणि त्यानंतर लगेचच अमोल मोडक कर्जत तालुक्यामध्ये वावलेली टीमचा चर्चेत राहणारा हा देखील खेळाडू अमोल मोडक. बऱ्याचशा टुर्नामेंट खेळणारा बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू म्हणजे अमोल मोडक. रायगड प्रीमियर लीग कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धा खेळलाय अमोल मोडक. आणि आता इथून मनोज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर आणि एक चांगला फिनिशिंग टच देण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू म्हणजे अमोल मोडक. वेगवान बॅटिंग आहे चिक्कू इलेव्हन वावलोली टीमची. धावसंख्या 36 आणि निखिल समोर आता अमोल मोडक. अमोल साठी हा चेंडू होता निखिलचा. पंचांची पाहणी आणि व्हाईट बॉल बाहेर होता चेंडू. राऊंड द विकेटने निखिल बॉलिंग करतात आणि राऊंड द विकेटने बॉलिंग करत असताना गोलंदाजांचं टार्गेट हे नेहमीच ऑफस्टम्पच्या बाहेर राहिलंय. निखिलचा देखील अटेम्प्ट तोच होता. अटेम्प्टने मात्र एक्स्ट्रा रन त्याने खर्च केली. धावसंख्या 37. अमोल मोडकच्या पुढ्यात होता चेंडू आणि पाठवलाय सीमा बाहेर. चिक्कू इलेव्हन वावलोली टीमचा षटकार. खणखणीत षटकार. धावसंख्या 43. आज षटकारांचा पाऊस आहे शिवशाही चषक तलवडेच्या या स्पर्धेमध्ये. आणि चिक्कू इलेव्हन वावलोलीचा फलंदाज अमोल मोडक मैदानावरती गेल्या गेल्या मात्र षटकार ठोकतोय आणि अमोल शेळके इथे मात्र धावांची नोंद करतोय. धाव नोंदक अमोल शेळके आणि बॅटर आहेत मात्र अमोल मोडक. धावसंख्या 43. नेरळ डी टॉस जिंकला. हरेशने फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि तदनंतर आव्हान आहे ते मात्र वावलोली टीमच्या फलंदाजांचं. पुन्हा एकदा अमोलचा प्रयत्न ऑन साइडला. समोर एक खेळाडू वैभवच्या पुढ्यात चेंडू आला तोपर्यंत धाव मिळेल एक. धावसंख्या पोहोचली ती मात्र 44. योगेश जरूर या शॉटवरती जरूर थोडा नाराज असेल कारण हा देखील चेंडू चांगला होता. धावसंख्या 44. आणि शेवटचा बॉल आहे तो मात्र निखिल या गोलंदाजाचा नेरळ डी कडून. ओव्हर नंबर 3. अपील होती आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ इथून कंप्लीट होतोय. बॅटिंग करणाऱ्या चिक्कू इलेव्हन वावलोली टीमची धावसंख्या 44.
पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या हरेश करालेने 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभवने धावा दिल्या 22, 26 होत्या 2 ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये निखिलने धावा दिल्या 18. अशा 3 ओव्हरमध्ये 44 44 धावा आहेत. आणि इथून मात्र आता लास्ट ओव्हरमध्ये नेरळ डी टीम कडून चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल स्लॉग ओव्हरमध्ये भावेशला आणण्यात आलंय आणि योगेश कांबेरे आणि अमोल मोडक या फलंदाजांचं आव्हानात्मक फलंदाजीचं स्वरूप सध्या मैदानावरती धावा आहे 3 ओव्हरमध्ये 44.